भारत देशावर ब्रिटिश शासनाने राज्य केले होते. या दरम्यान भारत देश पारतंत्र्यात होता. देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये आणण्याकरिता देशातील समाज सुधारक, थोर पुरुष आणि स्वातंत्र्य सेनानी यांनी आपले जीव पणाला लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीला बघून भारत देशवासियांकडून आजही त्यांना आदराने, मोठ्या सन्मानाने बघून आदरांजली दिली जाते. अशाच प्रकारचे मान सन्मान गेल्या शुक्रवारी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शैक्षणिक मेळाव्यात शिक्षण विभागाकडून देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात देशाचे दैवत, समाज सुधारक, थोर पुरुष आणि स्वतंत्र सेनानी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. मात्र धारणी शिक्षण विभागातील काही संकुचित व्यक्तिमत्व असणाऱ्या शिक्षकांकडून शाळेत असणाऱ्या दैवी देवतांपासून तर थोर पुरुष आणि स्वातंत्र्य सेनानींच्या प्रतिमेला कचऱ्यासारखे ठेवून अपमान आणि विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. एकीकडे शिक्षण विभागातील वरिष्ठ प्रशासन आपल्या उत्कृष्ट चारित्र्याची आणि वर्तनाची ओळख प्रतिमेचे पूजन करून देत आहे, तर दुसरीकडे काही शिक्षक याच आराध्य दैवतांच्या प्रतिमेची विटंबना करून आपले घाणेरडे चारित्र्य आणि बेजबाबदारीची ओळख करून देत आहे. या बेजबाबदार आणि घाणेरडी वर्तणूक असणाऱ्या शिक्षकांवर कायदेशीर, दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे. तरच त्यांना या थोर पुरुषांचे महत्त्व कळणार. तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.